नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल चौगुले. मी कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून राजारामपुरी 6व्या गल्लीत नलिनी सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करते आहे. आज आपण मायग्रेन किंवा अर्धशिशी किंवा डोकेदुखीबद्दल थोडं जाणून घेऊयात. आपण बऱ्याचदा ऐकतो की माझ्या एका बाजूचं एका साईडचं डोकं दुखतं किंवा तीव्र प्रमाणात डोक्यामध्ये वेदना होतात, कधी दोन्ही बाजूला पण होतात. तर ही लक्षणं बऱ्याचदा मायग्रेनची असू शकतात. मायग्रेन किंवा अर्धशिशी म्हणजे काय किंवा काय मेन ह्याच्यामध्ये दिसतं? तर बऱ्याचदा आपल्याला ही डोकेदुखी डेली असू शकते किंवा आठवड्यातून एकदा दोनदा असू शकते. याच्यामध्ये मेंदूच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला तीव्र प्रमाणात वेदना होणे, ते डोक्यात वेदना येतात, कधी कधी मानेतून वेदना येतात, कधी त्या बॅकला आणि शोल्डरला पण आपल्याला त्या तीव्र वेदना येऊ शकतात. त्या वेदना ह्या तासोन तास राहू पण शकतात. वेदना येतात तेव्हा त्याबरोबर आपल्याला मळमळ होणं, उलटी होणं अशी लक्षणं पण सोबत दिसू शकतात. आणि बऱ्याचदा माणूस त्यावेळी काही काम वगैरे करू शकत नाही आणि त्याबरोबर खूप तीव्र उजेडामध्ये किंवा सूर्यप्रकाशामध्ये जाऊन आल्यावर अशा पद्धतीची डोकेदुखी खूप वाढते किंवा बऱ्याचदा मोठ्या आवाजामध्ये कर्कश आवाजामध्ये वगैरे आपण असतो तर ती डोकेदुखी अजून कलकलाटीमध्ये वाढते. तर या पद्धतीची ही जी डोकेदुखी असते ह्याला आपण मायग्रेन किंवा अर्धशिशीची डोकेदुखी असं म्हणतो. कारण काय, कशामुळे ती होतात? तर मेंदूमध्ये काही आपल्या इरेग्युलर लाईफस्टाईलमध्ये किंवा स्ट्रेस वगैरेमुळे रक्तवाहिन्या या प्रसरण पावतात आणि त्यामुळे ही अर्धशिशीची डोकेदुखी होते. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याची मॅनेजमेंट आणि ट्रीटमेंट कशी करायची याबद्दल जाणून घेऊया.